जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपले MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात। प्रसन्ना वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश ठरलेले आहेत? तर यासाठी दोन पर्याय आहेत, 33 आणि 34। तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। चुकलं तर ही काही हरकत नाही, त्यानंतर मी तुम्हाला याचं उत्तर कमेंट करेन। केंद्र सरकारने बिंदेश्वर पाठक यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला आहे? तर केंद्र सरकारने बिंदेश्वर पाठक यांना समाजसेवा या क्षेत्रातील कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातेमा बीबी यांना या वर्षीचा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातेमा बीबी यांना या वर्षीचा पद्मभूषण हा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र शासनाने दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे असे सांगितले आहे? तर महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे। जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अश्विनने किती विकेट पूर्ण केलेल्या आहेत? तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अश्विनने 150 विकेट पूर्ण केलेल्या आहेत। जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 150 विकेट पूर्ण करणारा अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 150 विकेट पूर्ण करणारा अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे। वैजयंतीमाला यांना या वर्षीचा कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? तर वैजयंतीमाला यांना या वर्षीचा कला या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण याचा तुम्हाला फायदा नक्की होणार आहे।